नाझरे धरणातून गाळ काढण्यास चढाओढ, जेसीबी ट्रॅक्टरसह डंपर गाड्यांची रेलचेल। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। गाळयुक्त शिवार योजनेचा फज्जा, स्थानिक प्रशासनाचा अभियज्ञ असल्याचा कांगावा। शासनाच्या वतीने गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणाची गाळ काढण्याची परवानगी देण्यात आली, मात्र शासकीय निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने टाळाटाळ करण्याचे चित्र दिसून आले। कोरड्या नाझरे धरणाच्या पात्रात माती उपसा करण्याकरिता शेतकरी तसेच व्यावसायिकांची चढाओढ दिसून येत असून जेसीबी ट्रॅक्टरसह डंपर गाड्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू आहे। परंतु या माती उपसा प्रक्रियेत शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर ठेवून नाझरे मल्हारसागर धरणाची पंचक्रोशीच्या बाहेर माती जात असल्याचे निदर्शनास आले। सदर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाची शाखा अधिकारी नाझरे धरण शाखा यांची 3 दिवस खुर्ची रिकामी असल्याचे दिसून आले, तर धरणालगत असलेली रानमळा, धालेवाडी, जेजुरी, शिवरी तलाठी व मंडल अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। वास्तविक पाहता धरणातील गाळ उचलण्यास स्थानिक शेतकऱ्यांना पूर्ण अनुमती दिलेली असून देखील शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्याबाहेरील नाझरे धरणातील माती शेतीस न जाता मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व अन्य खाजगी कामासाठी विकली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेवाळे यांनी सदर माती बेकायदेशीर विकली जात असल्याचा आरोप करीत येणारा पावसाळा सुरू होण्याआधी शासकीय बेकायदेशीर नियम व अटीनुसार मृदा संपत्तीचे वितरण करावे। याशिवाय इतर तालुक्यातील धरणावर गाळ उचलण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसा निधी नाझरे धरणासाठी उपलब्ध करून देण्यात यावा। याबाबत शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। धरणातली गाळ काढत असताना हे गाळ दोनच गोष्टीसाठी वापरण्यात येतो। एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतीसाठी, दुसरी गोष्ट म्हणजे तलावा धरणात भराव्यासाठी, यासाठी उपयुक्त केला जावा। तिसरी गोष्ट म्हणजे बेकायदेशीर ही वीटभट्टीला ह्याला माती जात आहे केडगावपर्यंत। आता 2 गाड्यांचा आम्ही चौकशी केली तर ते बोलले भट्टीसाठी माती जात आहे। ह्याच्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेऊन गाळ काढण्याची परमिशन देण्यात यावी आणि ह्याच्यासाठी निधी जी बाकीकडे तालुक्यात टाकला आहे तसाच नाझरे धरणासाठी निधी टाकण्यात यावा। आता वेळ राहिलेला थोडा आहे, पावसाचे दिवस थोडे राहिलेले आहेत, त्याच्या आधी निर्णय घेण्यात यावा। एवढ्या 2-3 दिवसात जर निर्णय नाही घेतला तर उपोषणाला बसायची तयारी आहे। आपलं नाव? सोमनाथ दादा शेवाळे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।